यानंतरची पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहूया। महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा ही 13 तारखेनंतर होण्याची शक्यता आहे। 8 ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल येणार आहेत। 10 ऑक्टोबरला हरियाणा जम्मू काश्मीर निवडणुकीचा कार्यक्रम संपणार आहे। नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही। दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाला तयारी करावी लागणार आहे। 13 तारखेला रविवार आहे आणि 14 तारखेनंतर सुरू होणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा केली जाऊ शकते, अशी सध्या शक्यता व्यक्त होतीये। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सोमेश, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 13 तारखेनंतर राज्यातल्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, अशी एकंदरीत माहिती मिळताना दिसतेय। काय नेमकी याबद्दलची अपडेट? नक्कीच, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने देखील तसा निकाल दिलेला आहे आणि जे निवडणूक आयोगाचे नियम आहेत त्या नियमांनुसार एक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर तो निवडणूक कार्यक्रम संपेपर्यंत दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही। आता सध्या जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेचे निकाल हे 8 तारखेला जाहीर केले जाणार आहेत। निकाल जरी 8 तारखेला जाहीर केले जाणार असले तरी सुद्धा जोपर्यंत नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांचं गॅजेट नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत निवडणुकांचा कार्यक्रम संपला असं मानता येत नाही। आणि त्यामुळे जे नोटिफिकेशन आहे इलेक्शन कमिशनचं त्यानुसार 10 तारखेपर्यंत जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर लगेच शुक्रवार शनिवार वीकेंड आहे आणि रविवारच्या दिवशी निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे 14 तारखेनंतर जो तिसरा आठवडा सुरू होतो ऑक्टोबर महिन्याचा, त्या 14 ऑक्टोबर नंतर कधीही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते, अशी माहिती आपल्याला मिळते। आणि झारखंड आणि महाराष्ट्र या 2 विधानसभांच्या निवडणुकांची एकत्रित घोषणा ही ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये केली जाईल। ठीक आहे सोमेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।